Very good morning to all. We are discussing about environmental management. In previous class, we are discussed about the 7 principles of solid waste management. We are all know we are all peoples are know what are the solid waste and how can we manage them to avoid the pollution. Okay. Now today we are going to discuss about the some calamities, or we can say natural as well as man-made disaster, and due to that disasters there are so many injuries may occur to the peoples or any other animals, we can say. So how can we manage that injuries, and how can control the blood flowing, we can so many that preliminary how we provide the preliminary treatment, we can say preliminary test treatment means that is called first aid. एखाद्या नॅचरल डिझास्टरमुळे जर जखम झालेली असेल एखाद्या व्यक्तीला, पेशंट म्हणू आपण, विक्टीम म्हणू त्याला, तर त्याला बिफोर रिचिंग टू द हॉस्पिटल, त्याला हॉस्पिटलला नेईपर्यंत म्हणा डोकं फुटलेलं आहे, सपोज करा डोकं फुटल्यानंतर मग त्याला हॉस्पिटलला नेईपर्यंत जर तुम्ही बघताय की ब्लिडिंग होत आहे, रक्त खूप जात आहे, आता तो ब्लिडिंग थांबवणं इमिडिएटली त्या कंडिशनमध्ये तेव्हाच जे दिलेली ट्रीटमेंट जी काही असेल, तुम्ही कपडा घेतला, त्याला बांधलेला आहे, प्रेस करून ठेवलेला आहे त्या जखमी इंज्युर्ड पार्टला, तर दॅट इज कॉल्ड फर्स्ट एड. ओके. आता फर्स्ट एडचे उपयोग काय आहेत? फर्स्ट एडमुळं ब्लिडिंग थांबणार आहे, म्हणजे त्याचं डेथ होण्यापासून वाचू शकतो इनडायरेक्टली आपण जर पाहिलं तर. फर्स्ट एड देणं म्हणजे खूप एखाद्या पेशंटसाठी हॉस्पिटलपेक्षा पण काही कमी नसते. तर अशा बऱ्याचशा फर्स्ट एड पद्धती आहेत, त्या कशा कशा असतात आणि कधी केव्हा कोणती पद्धत कामी येईल हे आपण इथं पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिस्कस अबाउट डिझास्टर्स. व्हॉट आर द डिझास्टर्स? ओके. Disasters are of two type, natural as well as man-made. जखमा man-made. जखम जे आपण बोलतोय, जखम होणं किंवा इंजुरी होणं हे कोणावरती डिपेंड करतं? डिझास्टर्समुळंच तर हे सगळं होईल. सपोज करा नॅचरल डिझास्टर आपण पाहू. अर्थक्वेक आहे, सपोज करा अर्थक्वेक आहे, व्होल्कॅनिक इरप्शन्स आहेत, याच्यानंतर आपण म्हणू फ्लड आहे, पूर आला असेल या दिवसामध्ये जास्त शक्यता असतात. याच्यानंतर आपल्याकडं आहे समजा सायक्लोन्स आहेत. ओके. ETC हे सगळे काही जे नॅचरल डिझास्टर्स आहेत हे असतील. याच्यामध्ये हे बघा आणि हे बघा, हे कॉमन आहेत, हे कधीही येऊ शकतात. हे तरी सहसा हे समुद्रकिनाऱ्याला राहणाऱ्या, समुद्र किनारपट्टीवरती जे लोक राहतात, जे सिटीज आहेत, त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो, याचा सामना करावा लागेल. तर बाकीचे जे आहेत, आपण जे आहोत, आपल्याला हे आणि हे कधीही येऊ शकतं. म्हणजे सपोज करा आपण गोदावरी नदीच्या काठावर राहतोय आणि गोदावरी नदीच्या आजूबाजूची जी गावं असतील यांना जर पूर आला तिथं, तर तेव्हा काय होतं? बऱ्याच प्रकारच्या नॅचरल इकोसिस्टीममध्ये नॅचरल जे लिव्हिंग थिंग्स आहेत, जे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, सोबत ह्युमन बिईंग्स आहेत, यांचे हाऊसेस आहेत, हे सगळे डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावर असतात. आणि सोबतच बऱ्याच जणांना तर इंजुरी पण होत असते अशा कंडिशनमध्ये. मग इंजुरी झाली असेल तर तेव्हा काय करायचं? आता दुसरी जी पद्धत आहे ती खूप महत्त्वाची आहे बघा.
याच्यामध्ये काय दिसतं, मॅनमेड डिझास्टर्स काय आहेत. मॅनमेड म्हणजे आपण म्हणू त्यामध्ये ॲक्सिडेंट हा एक प्रकारचा डिझास्टर आहे. ॲक्सिडेंट कोणता, ॲक्सिडेंटल एक्सप्लोजन म्हणू आपण. ॲक्सिडेंटल एक्सप्लोजन, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये ॲक्सिडेंट झाला, केमिकल एक्सप्लोजन झाला, दॅट इज कॉल्ड ॲक्सिडेंट. किंवा एखादं वाहन आहे, बस ट्रॅव्हलिंग करत आहेत लोक आणि ती बस ट्रॅव्हलिंग करताना ॲक्सिडेंट झाला असेल, मोठमोठ्या गड्ढ्यामध्ये जाऊन पडलेल्या बसेस ज्या तुम्ही ऐकल्या असतील आत्तापर्यंत, ॲक्सिडेंटल ज्या असतात, तर त्या असतील. किंवा आपण ॲक्सिडेंट्स अजून कशा असतात, केमिकलच्या ऐवजी बॉम्ब एक्सप्लोजन म्हणू आपण. बॉम्ब एक्सप्लोजन, बॉम्ब फोडले जातात खूप सारे. आपण बघतोय की फर्स्ट वॉर, सेकंड वॉर जे झाले याच्यामध्ये ज्या कंट्रीजना त्याचा त्रास झाला, जसे की जापान आहे, तुम्हाला माहिती आहे बर्थ रेट कमी असतं तिथं. ह्याचं कारण आहे तिथला एन्व्हायरमेंट, तिथला ज्या युद्धामध्ये, त्यांच्या ज्या वॉर्समध्ये जे झालेले तिथला पर्यावरण, क्रिएट झालेला पर्यावरण रिस्पॉन्सिबल आहे तिथल्या बर्थ रेटला. म्हणजे जिओलॉजिकल बी इफेक्ट पडतात बर्थ रेट्सवरती, तिथल्या लोकांवरती. याच्यानंतर केमिकल ॲक्सिडेंट तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला. आणि दुसरं होतं स्टॅम्पेड्स इन मास गॅदरिंग. स्टॅम्पेड्स इन मास गॅदरिंग. याच्यामध्ये नॅचरलमध्ये लाईटनिंग पण घेऊ शकता तुम्ही. या दिवसामध्ये खूप विजा वगैरे चमकतात, हे पण एक प्रकारची नॅचरल डिझास्टरच आहे. हे स्टॅम्पेड इन मास गॅदरिंगचा अर्थ होतो खूप गोंधळ करणे. आता मास गॅदरिंग, एक बंच ऑफ पीपल्स, खूप मोठा एरिया आहे आणि तिथं माणसं एकत्र येत आहेत आणि तिथं काय होतं, स्टॅम्पीड होतं. स्टॅम्पीडचा अर्थ काय आहे की चेंगराचेंगरी, त्याला म्हणू आपण चेंगराचेंगरी. म्हणजे लोक किचकतात, एकमेकांना लोटून देऊन जातात. मुंबईसारख्या शहरामध्ये जे होतं ते आपल्याला ते सांगायची आवश्यकता नाही. स्टॅम्पेड म्हणजे एक ग्रुप ऑफ पीपल्स एका ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी मग अशा प्रकारच्या चेंगराचेंगरीचा प्रकार घडतो आणि तिथं बऱ्याच जणांना इंजुरीज देखील होत असतात. याच्यानंतरची जे आहे रायट्स म्हणतो आपण, किंवा रिओट्स जे असतात. रिओट्स म्हणजे दंगे, जे दंगा घडवलं जातं. काही पॉलिटिकल्स लोक रिस्पॉन्सिबल असतात आणि ते आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं यूज करतात. हे खूप इंटरेस्टिंग आहे, आपण त्याबद्दल नाही बोलणार. पण समाजामध्येच एकमेकांमध्ये भांडणं लावून दिल्या जातात, बरेच काही प्रकरण घडतात, हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला त्यांच्याविषयी बोलायचं नाही, पण त्यांच्यामुळं जे होतं, जे दंगा घडवतात त्यांच्यामुळं जे होतं, आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं आहे. ते कोण घडवतात, का घडवतात, याचा आम्हाला काहीही म्हणजे काहीही संबंध नाही म्हणण्यापेक्षा आम्हाला माहिती म्हणजे कन्फर्म आपण सांगू शकत नाही की कोण नेता आहे किंवा कोण काय आहे जे हे सगळं करायला रिस्पॉन्सिबल असतं. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मेंटॅलिटी माणसाची. आपण काय विचार करतो आहे, हा समाज तो समाज, जर आपण हे सोडून दिलं तर अशा प्रकारचे काही होणार नाहीत. किंवा हे राजकारणामध्ये आम्हाला नाही जागा मिळाली, आम्ही जाणार नाही, तर या सगळ्या गोष्टीमुळं हे जे होत असतात दंगे होणारच. ओके, सो दीज आर द सम डिझास्टर्स. आपल्याला काय बघायचं आहे की या डिझास्टर्समध्ये समजा कोणाला इंजुरी झाली, जखम झालेली आहे किंवा काहीही झालं, तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं. ओके, तर नाव वी हॅव टू टॉक अबाउट फर्स्ट एड. फर्स्ट एड.
फर्स्ट ॲडचा आता फर्स्ट ॲड म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सांगावं लागेल की फर्स्ट एड कशाला म्हणणार. फर्स्ट ॲड मीन्स प्रोव्हाइडिंग initial or early treatment at site to the victim before reaching to the hospital. Is called, this type of treatment is called first aid. ओके, टेम्पररी ट्रीटमेंट आहे, तात्पुरती, त्याला म्हणू आपण प्रोव्हाइडिंग इनिशियल और अर्ली ट्रीटमेंट बिफोर रिचिंग टू द, इथं म्हणजे ट्रीटमेंट ॲट साईट, जाग्यावरती जिथं मार लागलेला आहे तिथून कुठं जाण्याच्या अगोदरच त्याला घेऊन जाणं. मग आपण जर म्हटलं की आज याचं आता या क्षणी कोणाचं डोकं फुटलेलं आहे आणि आपण म्हटलं की नाही थांबा 5 मिनटात आपण हॉस्पिटलला पोहोचू, तोपर्यंत त्याचं ब्लिडिंग जास्त होणार आणि त्याचं रक्तस्राव जो आहे थांबणार नाही. तर त्याला थांबवणं किंवा त्याची ब्लिडिंग थांबवणे याला म्हणतो आपण फर्स्ट एड. दॅट इज द बिफोर रिचिंग टू द हॉस्पिटल. ओके, हॉस्पिटलला तो पेशंट जाईल, तिथं डॉक्टर्स येतील, ह्या सगळ्या गोष्टीची वाट पाहण्या अगोदर जे ट्रीटमेंट आपण दिलेली असती दॅट इज कॉल्ड फर्स्ट एड. मेन ऑब्जेक्टिव्ह फॉर द ऑफ फर्स्ट एड is prevention the death of individual. ही फर्स्ट एडची परंपरा आपल्याला जुन्या आपल्या ॲन्सेस्टर्सपासून आलेली आहे. सुरुवातीला घरच्या घरी ट्रीटमेंट देतात, तुम्हाला माहिती आहे. कोणाचं बोट कापलं तर घरीच हळद लावली जाते, पट्टी बांधली जाते. या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स असतात त्यालाच आपण फर्स्ट एड म्हणतो. ओके, तर याचा मागचा पहिला उद्देश असतो, आता ठीक आहे बोट कापला असेल त्यानं आपली डेथ नाही होणार, पण जर समजा मोठी जखम आहे आणि ब्लिडिंग खूप होते तर त्याच्यापासून ज्या इंडिव्हिज्युअलची त्या विक्टिमची डेथ पण होऊ शकते. सो मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड इज प्रिव्हेन्शन ऑफ डेथ. हेच सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह यामध्ये असतं. आता फर्स्ट एडच्या काही रूल्स आहेत, त्याला आपण कॅटेगराईज करू शकतो ABC अशा पद्धतीने. सपोज करा त्याला म्हणू आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड. बेसिक प्रिन्सिपल्स असतात तर त्या ABC अशा 3 प्रिन्सिपल्स आहेत. फर्स्ट प्रिन्सिपल ए पासून एअरवे. तर ए जे आहे हे काय असतं बघा. एअरवे मीन्स एनी विक्टीम और एनी पर्सन डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वसनामध्ये त्रास होत असेल, त्याला श्वास घेता येत नसेल किंवा डिफिकल्टी होत असेल तर अशा कंडिशनमध्ये काय करणार, मग त्याला कशा प्रकारे आपण फर्स्ट एड प्रोव्हाइड करतो. तर त्या
पद्धतीला एअरवेमध्ये एअरवे एक पद्धत असते, त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याचा जो रेस्पायरेटरी ट्रॅक्ट असतो, म्हणजे जो श्वसन घेण्याचे जी ऑर्गन्स असतात, लाईक आपण म्हटलं नोझल कॅव्हिटी असेल, माउथ आहे, त्याच्यानंतर आपण विंड पाईप जो कनेक्टेड असतो आपल्या ट्रॅकिया कनेक्टेड आहे लंग्सशी, तर या चॅनलला याला ओपन ठेवणं एक प्रकारचा आपण हा पाथवे झाला एक व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणं, व्हेंटिलेशन म्हणतो मी, त्याचा चॅनल जो आहे तो ओपन ठेवणं. ओपन ठेवण्यासाठी काय करावं लागेल, पेशंट आहे, एखाद्या पेशंटला तुम्ही बघितलं असेल त्याचं एअरवे चालू ठेवण्यासाठी काय केलं जातं की त्याचं बेड जो आहे तो पाठीमागच्या या डायरेक्शननं त्याला असं सरळ झोपवलं जातं आणि हा पार्ट असा उभा केला जातो, थोडासा वर उचलला जातो, म्हणजे या पोझिशनमध्ये बॅकवर्ड पोझिशननं असं जर त्याला व्यवस्थित झोपवलं तर काय होणार, मग हे ट्रॅक जो आहे तो श्वास घेण्यासाठी त्याला डिफिकल्टी होणार नाही. दॅट इज कॉल्ड एअरवे. ओके. याच्यानंतरचा जो आहे बी प्रिन्सिपल जो आहे तो काय सांगतो, ब्रीदिंगचा. दुसरा प्रिन्सिपल ब्रीदिंग. हां, या ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करावा लागतो. व्हेंटिलेशन म्हणजे काय, सपोज करा कंडिशन्स आहेत, ब्रीदिंग हॅज स्टॉप्ड, श्वसन प्रक्रिया थांबलेलीच आहे, म्हणजे अशा कंडिशनमध्ये कधी होतात, तुम्ही बघितलं असेल की कोणी पाण्यामध्ये पडलं असेल, मग पाण्याच्या बाहेर आलं की खूप वेळानंतर काढलं तर कधी कधी त्याचा श्वास थांबतो, किंवा काही कंडिशन्स अशा असतात की अचानक त्याचा श्वास थांबला, तर मग आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याला म्हणून आपण व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करू शकतो बाय माउथ टू माउथ. हे तुम्ही बघितलं असेल मूवीजमध्ये वगैरे दाखवलं जातं, माउथ टू माउथ जे व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जातं त्या पेशंटला, यानं काय होतं की त्याचा रेस्पायरेटरी ट्रॅक जो होता तो जो ब्लॉकेज होता तो निघून जाईल आणि तो चालू होईल, परत तिथं पाथवे जो आहे तो चालू होणार आहे. तर या पद्धतीला आपण ब्रीदिंग जे आहे या प्रिन्सिपलला म्हणतो आहे व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणं. व्हेंटिलेशन म्हणजे थ्रू आपण जे प्रोव्हाइड केलेलं एअरवे त्याला बाय माउथ टू माउथ टचिंग, माउथ टू माउथ एअर पॅसेज जो प्रोव्हाइड करतो आपण व्हेंटिलेशनचा, त्याला म्हणतो आपण ब्रीदिंगचा जो प्रिन्सिपल आहे. थर्ड जो आहे सी, याच्यामध्ये सर्क्युलेशनचा जो पार्ट आहे, सर्क्युलेशन. वी नो द हार्ट पंप्स द ब्लड and pumping of blood is useful for the purpose of circulation of blood and other nutrients. आपल्या बॉडीमध्ये जर सर्क्युलेशन थांबलं, सर्क्युलेशन कधी थांबतो, जेव्हा हार्ट थांबतो. हार्ट थांबला म्हणजे सर्क्युलेशन थांबलं म्हणजे बॉडी पार्ट्सना, ब्रेनला वगैरे म्हणजे ज्या न्यूट्रिएंट्स आहेत, ऑक्सिजन आहे ते भेटणार नाही. मग नाही भेटणार म्हणजेच काय होणार की तो पार्ट जो आहे तो आपलं त्याचं फंक्शनिंग जो आहे तो मिनिमाइज होईल. तर या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, आता इथं तुम्ही कधी कधी बघितलं असेल जे हार्ट बीटिंग जर थांबली तर त्यांना शॉक ट्रीटमेंट दिली जाते हॉस्पिटलमध्ये. तर ती शॉक ट्रीटमेंट असती काय, तर ती शॉक ट्रीटमेंट म्हणजेच त्याचं हार्ट जो आहे तो अनकॉन्शियस झालेला आहे. ते अशा कंडिशन्स आहेत जिथं पेशंट जो आहे तो अनकॉन्शियस झालेला आहे, स्थगित आहे, तो म्हणजे बेहोश आहे, रिस्पॉन्सच देत नाही आणि ब्रीदिंग पण थांबलेली आहे, म्हणजे बीट्स पण थांबलेले असतील. तर अशा कंडिशनमध्ये काय करतो की आपण त्याला फर्स्ट एड म्हणून, आता आपल्याकडे त्यावेळेस आपल्याला शॉक देण्यासाठी तर काही नसतं, मग आपण काय करणार, तर त्याच्या दोन्ही चेस्ट रिजनला आपल्या पाम्सनी ओके तर त्याला प्रेस करणार आपण. नियर अबाउट 10 to 15 टाईम हे आपल्याला करायचं असतं. एक 10-15 वेळा, मिनिमम 15 टाईम तरी आपण त्याला प्रेस केलं पाहिजे. आणि तसं प्रेस केल्यानंतर काय होतं की त्याचा जो स्टॉपेज झालेला आहे, जो सर्क्युलेशन थांबलेला आहे तो रिसर्क्युलेट होण्याचे चान्सेस असतात. हार्ट जो आहे तो परत पंपिंग करायला स्टार्ट करू शकतो. सो दिस इज कॉल्ड सर्क्युलेशन
अँड ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं या प्रोसेसला म्हणायचं दिस इज कॉल्ड कार्डिओ पल्मनरी रेस्क्युसिटेशन. या प्रोसेसला म्हणायचं जे आपण सांगितले हार्टच्या वरती जे चेस्ट रिजन्स असतात यांना असं प्रेस करणं, तर या पद्धतीला म्हणतात कार्डिओ सर्क्युलेटरी रेस्क्युसिटेशन पद्धत. And this first aid treatment is useful or helpful for the purpose of circulation and resuscitation. म्हणजे त्याचा जीव वाचवण्यासाठी किंवा सर्क्युलेशनसाठी ही ट्रीटमेंट जी आहे ती युजफुल ठरू शकते. आता याच्यानंतर समजा आपल्याला डिझास्टर्सला मॅनेज करायचं आहे. आता डिझास्टर मॅनेज करण्यासाठी प्लॅनिंग्स करावे लागतील. म्हणजे डिझास्टर आल्यानंतर प्लॅनिंग करतो हे नाही चालणार आपल्याला. याच्यासाठी मॉक ड्रिल पाहिजे. मॉक ड्रिल म्हणजे काय, त्याच्यावरती आधीच स्टडी केली पाहिजे की डिझास्टर्स येणार तेव्हा काय करायचं. तर कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केलं पाहिजे, आधीच काय काय करून ठेवलं पाहिजे की लॉस कशा पद्धतीनं मिनिमम होईल हा विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लाईव्ह स्टॉकचा जो डिस्ट्रक्शन होतो आहे, लाईव्ह स्टॉकचा किंवा आपल्या कुठल्याही आपलं जे संपत्ती आहे लुजेस किंवा डॅमेज याचं प्रिव्हेन्शन करायचं. प्रिव्हेन्शन ऑफ लुजेस किंवा लॉसेस अँड डेंजर्स या गोष्टीचा प्लॅन करावा लागतो. कशा पद्धतीने आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. इम्प्रूव्हिंग टॉलरन्स विरोध म्हणजे कशा काय म्हणू आपण त्याला सहन क्षमता कशी क्रिएट करता येते लोकांमध्ये, तर ते आपल्याला बघता येईल. हाऊ टू फेस आउट डिझास्टर या प्लॅनिंग्स बनवल्या पाहिजेत. याच्यावरती विचार केला पाहिजे. अजून काय विचार केला पाहिजे, टू मिनिमाइज द damages